ओके ओके बरं का? ओके ओ सोडा प्लेट नाही नाही अजून नाही सोडा अजून जायचं आहे सोडायचं औषध पण अजून नाही सोडा हां हां चाल आलो बेटा, काय करू लागला? मम्मी कुठे? काय सांगाल उन्हाचा पारा चढत आहे त्याच पार्श्वभूमीवरती तुम्ही आता महाविद्यालयामध्ये वेगळा उपक्रम राबवला आहे नेमकी काय त्याची पार्श्वभूमी आहे आपण पाहत आहात की उन्हाचा तडाखा वाढलेला आहे आणि एवढ्या प्रखर तापमानामध्ये पक्षी आणि पाखरं ही निवाऱ्यासाठी त्रासलेले आहेत. फक्त निवाऱ्यासाठीच नाही तर अन्नासाठी सुद्धा भुकेलेले आहेत, पाण्यासाठी तहानलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये महाविद्यालयाच्या परिसरात जवळपास लहान मोठे 250च्या वर झाडं आहेत आणि त्यावर पक्षी पाखरं फिरताना आम्ही बघतो. तर त्यांच्या निवाऱ्यासाठी अशा प्रकारची व्यवस्था ही भांडे, अन्नाची आणि पाण्याची भांडे या ठिकाणी ठेवलेले आहेत. धान्य ठेवलेलं आहे, बाजरी, ज्वारी, तांदूळ आणि शेजारी पाणी ठेवलेलं आहे. आम्ही बघतो तहानलेले पक्षी आणि पाखरं हे पाणी पितात, भुकेलेले पक्षी आणि पाखरं धान्य खातात आणि ते मग तृप्त झाल्यावर या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर काय आव्हान करा या उपक्रमात या उपक्रमाच्या निमित्ताने मी असं आवाहन करेल की अन्य महाविद्यालयामध्ये सुद्धा विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्राचार्यांनी अशा प्रकारे पक्षी आणि पाखरांना राहण्यासाठीचा हक्काचा निवारा आणि खाण्यासाठीचं अन्न आणि पिण्यासाठी पाणीची व्यवस्था ही महाविद्यालयाच्या परिसरामध्ये करावी असं या निमित्ताने मी आवाहन करेन. नाव काय तुमचं प्राचार्य डॉक्टर चंद्रसेन कोठावळे, शिवछत्रपती महाविद्यालय पाचोड, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर.